एपिसोड 10 गीतेमध्ये सांख्य आणि योगाचे विवेचन। नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत सोमण। आपल्या सुंदर पृथ्वी ग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे। आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत। ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे। चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया। येथे आपण खालील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। गीतेची शिकवण कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाही। त्यात तात्विक प्रणालींपेक्षा मूळ सत्यावर भर दिला आहे। गीता उच्चस्तरीय तत्वज्ञानासाठी नसून त्यातील सत्याचा अनुभव घेण्यासाठी आहे। गीता कोणत्याही एका तत्वज्ञानापुरती मर्यादित नाही। गीता एकतर हे किंवा ते अशी नसून अनेक विचारांनी विणलेला एक विशाल पट आहे। गीतेमध्ये सांख्य आणि योगाचे विवेचन। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की गीतेमध्ये सांख्य आणि योग हे एकाच वेदांती सत्याचे दोन एकत्र येणारे भाग आहेत, समांतर नाहीत। आपण असेही म्हणू शकतो की सत्य जाणण्यासाठी हे दोन एकाच वेळी जाणारे मार्ग आहेत। हे दोन मार्ग दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात: तात्विक, बौद्धिक आणि विश्लेषणात्मक म्हणजेच केवळ सैद्धांतिक। अंतःप्रेरित, भक्तिमय, व्यावहारिक, नैतिक आणि संश्लेषणात्मक म्हणजेच अनुभवाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करणे। आपण हे समजून घेतले पाहिजे की गीतेमध्ये या दोन प्रणालींच्या शिकवणीमध्ये कोणताही खरा फरक मानला जात नाही। गीता या दोन वरवर भिन्न वाटणाऱ्या प्रणालींना सुंदरपणे आणि सहजपणे एकरूप करते। या बाबतीत गीतेने एक नवीन पायंडा पाडला आहे। गीतेची शिकवण धर्माच्या पलीकडील आहे। त्याचप्रमाणे आपण गीता एखाद्या विशिष्ट धार्मिक प्रणालीचे किंवा परंपरेचे फळ आहे अशा सिद्धांतांवर चर्चा करणार नाही। आपण इथे यावर जोर दिला पाहिजे की गीतेची शिकवण तिच्या उगमाची पर्वा न करता जागतिक आहे। ती कोणत्याही एका विशिष्ट धर्मापुरती किंवा राष्ट्रापुरती मर्यादित नाही। ती जगभरातील सर्व धर्म आणि पंथांच्या लोकांसाठी उपयुक्त आहे। तात्विक प्रणालीऐवजी मूळ सत्यावर भर। आपण हे समजून घेतले पाहिजे की गीतेमधील सर्वात महत्त्वाचे, सखोल आणि शाश्वत टिकणारे हे तिच्यावर आधारित तात्विक प्रणाली किंवा सत्याची मांडणी नाही, तर ज्या मूळ तत्वांवर ही प्रणाली तयार झाली आहे ती महत्त्वाची आहेत। तसेच गीतेमधील मुख्य कल्पना महत्त्वाच्या आहेत। हाच गीतेचा चिरंतन, मौल्यवान आणि वैध विचार आहे। या मुख्य कल्पनांवर आधारित सत्याची मांडणी एका सूचक आणि भेदक पद्धतीने गुंफली आहे। गीता उच्च तत्वज्ञानापेक्षा सत्याच्या अनुभवासाठी आहे। गीतेमध्ये मांडलेल्या मुख्य कल्पना केवळ चमकदार किंवा उच्चस्तरीय कल्पना नाहीत, किंवा त्या केवळ तात्विक बुद्धिमत्तेचे लक्षवेधी तर्कही नाहीत। त्या केवळ काही अभिजात तत्वज्ञानी, पंडित, बुद्धिजीवी आणि अध्यात्मवाद्यांसाठी उपलब्ध नाहीत। उलट त्या आध्यात्मिक अनुभवातील चिरंतन सत्य आहेत आणि आपल्या सर्वोच्च मानसिक शक्यतांची पडताळून पाहण्याजोगी वस्तुस्थिती आहेत। जर आपण जीवनातील गूढ समजून घेण्याचा गंभीर प्रयत्न करत असू तर आपण या बाबींकडे दुर्लक्ष करू शकत नाही। गीता कोणत्याही एकाच तत्वज्ञानापुरती मर्यादित नाही। हे लक्षात घेतले पाहिजे की गीतेमध्ये मांडणीची कोणतीही पद्धत असली तरी ती कोणत्याही एका विशिष्ट तात्विक विचारधारेला समर्थन देण्यासाठी बनवलेली नाही। ती प्रामुख्याने एकाच योगाला इतरांना वगळून महत्त्व देत नाही। अनेक टीकाकारांनी गीतेमधून केवळ एकच तात्विक विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केला आहे। हे चुकीचे आहे। गीता द्विअंगी म्हणजेच बायनरी नाही, तर कल्पनांचे विशाल वस्त्र आहे। गीतेची भाषा विचारांची रचना आणि कल्पनांचे संयोजन तसेच संतुलन। हे कोणत्याही सांप्रदायिक गुरूच्या स्वभावासारखे नाही। हे कठोर विश्लेषणात्मक तर्काच्या, ज्याला संगणकाच्या आधुनिक भाषेत डिजिटाइज्ड बायनरी विचार म्हणतात, भावनेसारखेही नाही। असा तर्क सत्याच्या एका पैलूला इतर सर्व पैलूंना वगळून वेगळा करतो।
गीतेमध्ये आपल्याला कल्पनांची एक विस्तृत लहरी आणि वेढून घेणारी हालचाल आढळते. या कल्पना एका विशाल संश्लेषणात्मक मनाची आणि समृद्ध संश्लेषणात्मक अनुभवाची अभिव्यक्ती आहेत. गीता एका नीरस आणि कंटाळवाण्या तात्विक चर्चेऐवजी शाश्वत सत्याचे एक मधुर दिव्य गीत आहे. गीता भारतीय तत्वज्ञानातील विविध कल्पनांचे संश्लेषण. गीतेमध्ये भारतीय तत्वज्ञानातील विविध कल्पनांचे संश्लेषण आहे. या विविध शाखांनी अधिक गहन आणि विशिष्ट ज्ञान आणि धार्मिक जाणीव निर्माण केली. त्यामुळे गीता प्रतिबंधित होण्याऐवजी समृद्ध झाली. भारतीय तत्वज्ञानाच्या विविध शाखा एकाच कल्पनेवर आणि एकाच मार्गावर लक्ष केंद्रित करतात. ते त्यांचा तार्किक निष्कर्ष टोकापर्यंत नेतात. दुसरीकडे गीता सत्याचे तुकडे करत नाही. उलट ती सत्याच्या विविध विशिष्ट शाखांमध्ये सुसंवाद साधते आणि त्यांना एकरूप करते.